नमस्कार. तुम्ही सध्या बातम्यांमध्ये पाहिलं असेल किंवा कदाचित सोशल मीडियावर फोटो बघितले असतील. कॅनडा आणि अमेरिकेतली शहरं अक्षरशः बर्फाखाली दबून गेली आहेत. हे दृश्य एखाद्या सिनेमासारखं वाटत असलं तरी हे खरं आहे. यामागे पोलर व्हर्टेक्स नावाची एक मोठी नैसर्गिक घटना आहे. तर हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय? आणि याचा एवढा मोठा परिणाम का होतोय? चला आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. आता विचार करा, टोरॉन्टोसारख्या मोठ्या शहरात एका दिवसात तब्बल 56 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 2 फूट बर्फ पडला. 2 फूट! जरा कल्पना करून बघा, आपल्या शहरात जर एका दिवसात 2 फूट पाणी साचलं तर काय होईल? सगळं थांबून जाईल, नाही का? तशीच परिस्थिती तिथे बर्फामुळे झाली आहे. सगळं जनजीवन ठप्प झालंय. कॅनडातल्या लोकांना तर थेट 1999च्या त्या मोठ्या हिमवादळाची आठवण झाली आहे. तेव्हा तर परिस्थिती इतकी गंभीर होती की लष्कराला बोलवावं लागलं होतं. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय जाणून घेणार आहोत? आपण बघूया की हा पोलर व्हर्टेक्स म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे परिणाम किती गंभीर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले लोक अशा भयंकर थंडीत जगतात तरी कसे? आणि हो, निसर्गाचे हे आव्हान आपल्याला काय शिकवून जातं हेही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या प्रश्नापासून. या स्नो मॉन्स्टर मागचं विज्ञान काय आहे? हा पोलर व्हर्टेक्स आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोलर व्हर्टेक्स म्हणजे उत्तर ध्रुवावर सतत फिरणारा प्रचंड थंड हवेचा एक भोवरा. जसा आपला भोवरा फिरतो ना, अगदी तसाच. पण हा हवेचा आहे आणि तो प्रचंड मोठा आणि बर्फाळ आहे. आता गंमत बघा, जोपर्यंत हा भोवरा एकदम मजबूत असतो आणि वेगात फिरत असतो, तो सगळी थंड हवा उत्तर ध्रुवाजवळ धरून ठेवतो. पण जेव्हा हा भोवरा कमकुवत होतो, त्याचा वेग कमी होतो, तेव्हा तो डगमगायला लागतो आणि मग त्यातली ती गोठवणारी थंड हवा बाहेर पडते आणि सरळ खाली येते कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये. बरं, ही थंड हवा जेव्हा खाली येते तेव्हा काय होतं? त्याचे जनजीवन, सुरक्षा आणि अगदी अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होतात ते आता पाहूया. आणि हे आकडे बघितले ना, तर आपल्याला या परिस्थितीची भीषणता कळेल. यामुळे प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होतं, अपघात होतात आणि दुर्दैवाने काही लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशा परिस्थितीत सगळं आयुष्य अक्षरशः थांबून जातं. तापमान इतकं खाली जातं, -20, -40 डिग्री, की सगळं काही ठप्प होतं. शेकडो विमानं रद्द होतात. सार्वजनिक वाहतूक बंद पडते. शाळा ऑफिसला सुट्टी द्यावी लागते आणि अनेकदा तर वीज पुरवठा ही खंडित होतो. आणि ही थंडी साधीसुधी नाही आहे, ती अक्षरशः जीवघेणी आहे. विचार करा, शरीराचा जो भाग उघडा असेल ती त्वचा काही मिनिटातच गोठू शकते. यामुळे हायपोथर्मिया आणि फ्रॉस्टबाईटसारखे गंभीर आजार होतात, जे थेट जीवावर बेतू शकतात. साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या भयंकर थंडीत लोक राहतात तरी कसे? त्यांचं रोजचं आयुष्य कसं चालतं? चला, त्यांचा हा सर्व्हायव्हल मंत्र काय आहे ते जाणून घेऊया. तिथले लोक स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काही गोष्टी अगदी कटाक्षाने करतात. सगळ्यात पहिलं म्हणजे कपड्यांचे अनेक थर घालणं. गाडीवरचा बर्फ पूर्णपणे काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण छतावरचा बर्फ मागच्या गाडीवर उडून अपघात होऊ शकतो. घराचे एक्झॉस्ट पाईप्स मोकळे ठेवणे तर जीवनावश्यक आहे. कारण ते बर्फात बंद झाले तर विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू घरात पसरू शकतो.
गाडीत एक जास्तीचं फावडं आणि ब्लँकेट ठेवणं गरजेचं आहे. मुलं बर्फात खेळायला जातात, पण टबॅगनिंग म्हणजे बर्फावरून घसरताना हेल्मेट घालणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रस्ते जरी साफ दिसत असले तरी त्यावर बर्फाचा एक अदृश्य थर असू शकतो. त्यामुळे गाडी अगदी हळू चालवावी लागते. अर्थात प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू असते. शाळा बंद असल्यामुळे अनेक कुटुंब आणि विशेषतः मुलं या विक्रमी बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घेताना दिसली. बर्फवृष्टी जरी थांबली असली तरी एक नवीन आणि जास्त धोकादायक आव्हान लोकांसमोर उभं आहे. ती म्हणजे न संपणारी कडाक्याची थंडी. हा साचलेला बर्फ साफ करायला अनेक दिवस लागतील आणि रस्त्यांवरची निसरडी परिस्थिती तशीच राहणार आहे. त्यामुळे लोकांना सतत सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. आणि हाच तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे वादळ ऐतिहासिक होतं, पण भविष्यात अशा तीव्र हवामान बदलांचा सामना करण्यासाठी आपली शहरं आणि आपण नागरिक म्हणून कितपत तयार आहोत, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. ही घटना आपल्यापासून खूप दूर उत्तर अमेरिकेत घडत असली तरी ती हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या जागतिक आव्हानांची आपल्याला आठवण करून देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि हो, बालचित्रवाणी कॅनडा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.